हॅलो एव्हरीवन गाइज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइज, MSTCET 2024च्या मुलांसाठी एक गुड न्यूज ह्याकडे आलेली आहे. जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही पण मिस्टेक झाली असेल तर त्यासाठी CET सेलनी करेक्शन विंडो ओपन करायची एक नोटीस डिक्लेअर केलेली आहे. आता करेक्शन विंडो नक्की कधी ओपन होणार आहे तर ते आपण सगळ्या नोटीसमध्ये बघूया. सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर याल तर ह्या वेबसाईटवरती या नोटिफिकेशन सेक्शनमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले ऑप्शन बघायला मिळेल MSTCET नोटीस फॉर MSTCET 2024 रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग एडिटिंग फॅसिलिटी. म्हणजे जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही पण मिस्टेक झाली असेल तर तुम्ही ह्या करेक्शन विंडोमध्ये ते डिटेल्स करेक्ट करू शकता. आता ह्याच्या पुढे तुम्हाला डाउनलोड PDFचं एक ऑप्शन बघायला मिळेल. त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नोटीस ओपन होईल जे CET सेलनी ऑफिशियली डिक्लेअर केलेली आहे. आता ह्या नोटीसमध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे तर ते आपण बघूया. सगळ्यात पहिले ही 18 मार्चला ही नोटीस तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही इकडे डेट बघू शकता 18 मार्च. आता ह्याच्यानंतर तुम्हाला CET सेलने तेच दिलेलं आहे की बऱ्याच मुलांचे मिस्टेक झाले होते. बऱ्याच मुलांनी मेल केला होता, कॉल केले होते CET सेलला की त्यांचे मिस्टेक झाले आहेत. तर त्यांच्यासाठी CET सेलनी ही एडिटिंग फॅसिलिटी ओपन केलेली आहे. आता ह्याच्याखाली तुम्हाला काय काय डिटेल्स बघायला मिळतील की कुठले कुठले डिटेल्स तुम्ही एडिट करू शकता. सगळ्यात पहिले आहे उमेदवाराचे नाव. जर तुमच्या कॅन्डिडेट नेममध्ये काही पण मिस्टेक झाली असेल तर ते तुम्ही ह्या एडिटिंग फॅसिलिटीमध्ये म्हणजेच करेक्शन विंडोमध्ये करेक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुमच्या डेट ऑफ बर्थ, तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये मिस्टेक झाली असेल तर ते पण तुम्ही ह्या करेक्शन विंडोमध्ये करेक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुमचा फोटोग्राफ, जर तुमचा फोटोग्राफ चुकला असेल तर तो पण तुम्ही फोटोग्राफ चेंज करू शकता, तुम्ही एडिट करू शकता. त्याच्यानंतर आहे सिग्नेचर. जर तुमच्या सिग्नेचरमध्ये काही पण प्रॉब्लेम असेल, जर तुमची सिग्नेचर चुकली असेल तर ते पण तुम्ही एडिट करू शकता. जर तुमचे जेंडर सिलेक्ट करताना मिस्टेक झाली असेल तर ते पण तुम्ही एडिट करू शकता. त्याच्यानंतर आहे ग्रुप बदल करणे आणि ग्रुप समावेश करणे. म्हणजे जर तुमच्या ग्रुपमध्ये, तुमच्या सब्जेक्ट ग्रुपमध्ये जर तुम्ही PCM सिलेक्ट केलं असेल बट जर तुम्हाला PCB पण सिलेक्ट करायचं असेल तर ते पण तुम्ही करेक्ट करू शकता. जर तुम्ही चुकून PCB हा सब्जेक्ट ग्रुप सिलेक्ट केला असेल बट तुम्हाला PCM हा सब्जेक्ट ग्रुप सिलेक्ट करायचा होता तर तुम्ही PCM हा सब्जेक्ट ग्रुप तुम्ही सिलेक्ट करू शकता. म्हणजे जर तुम्हाला ग्रुपमध्ये काही पण चेंजेस करायचे असतील, जर तुम्हाला ग्रुप ॲड करायचा असेल, एकच ग्रुप तुम्ही सिलेक्ट केला असेल बट तुम्हाला आता PCB पण ॲड करायचा आहे किंवा PCM पण तुम्हाला ॲड करायचं आहे तर ते पण तुम्ही ॲड करू शकता. जर तुम्हाला ग्रुप चेंज करायचा असेल PCB पासून PCMमध्ये किंवा PCM पासून PCBमध्ये तर ते पण तुम्ही ग्रुप चेंजिंग करू शकता. आता त्याच्यानंतर तुम्हाला इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहेत, कधीपासून ते कधीपर्यंत तुम्ही हे चेंजेस करू शकता. तर ह्या इकडे तुम्हाला 20 मार्चपासून ते 22 मार्चपर्यंत हा तुम्हाला टाईम दिलेला आहे. 20 मार्चला तुमची करेक्शन विंडो ओपन होईल ते 22 मार्चपर्यंत तुमची ही करेक्शन विंडो ओपन असेल. तर ह्या टाईम पिरियडमध्ये तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही पण चेंजेस करायचे असतील, जे डिटेल्स तुम्हाला इकडे प्रोव्हाइड केलेले आहेत जसे की तुमचा कॅन्डिडेट नेम, तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचा फोटोग्राफ, तुमची सिग्नेचर, जेंडर आणि तुमच्या ग्रुपमध्ये चेंजेस काही पण तुम्हाला करायचे असतील तर ते सगळं तुम्ही 20 मार्चपासून ते 22 मार्च दरम्यान तुम्ही हे चेंजेस करू शकता. सो फायनली CET सेलनी तुमच्यासाठी हे करेक्शन विंडोची अपडेट आणलेली आहे. तुम्हाला डेट्स पण दिलेले आहेत 20 मार्चपासून ते 22 मार्चपर्यंत. काही पण करेक्ट करायचं असेल तर ते तुम्ही करेक्ट करू शकता, जे डिटेल्स तुम्हाला ह्याकडे दिलेले आहेत ते. आता बरेच मुलं बोलतील दादा मी कॅटेगरीमध्ये मिस्टेक केली आहे, दादा माझा ॲड्रेस चुकलेला आहे, तर आता मी काय करू. सो बघा, कॅटेगरी, ॲड्रेस ह्या गोष्टी कोणी चेक नाही करत तुमच्या एक्झाम सेंटरवरती. जसे मी आधी पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि ह्या पण व्हिडिओमध्ये तेच सांगतोय की जे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग केली आहे ती फक्त तुमच्या CETची एक्झामपुरती असणार आहे. म्हणजे जे तुमच्या एक्झामसाठी हॉल तिकीट येणार आहे तर हॉल तिकीटवरती काय काय डिटेल्स तुमचे प्रिंटआउट होऊन येतील तर त्या डिटेल्ससाठी ही करेक्शन विंडो ओपन केलेली आहे. आणि तेच डिटेल्स तुमच्या एक्झाम सेंटरवरती चेक करतात. जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरवरती जाल त्यावेळी तुम्हाला कोणी विचारत नाही की तुम्ही कुठल्या कास्टचे आहात, तुम्ही ह्या इकडे कॅटेगरी चुकीची एंटर केली आहे, तुमचा हा ॲड्रेस चुकीचा आहे, हे तुम्हाला कोणीही विचारत नाही. तिकडे फक्त तुमचा नेम, डेट ऑफ बर्थ, तुमचा फोटोग्राफ, तुमचे सिग्नेचर, जेंडर आणि तुमचा सब्जेक्ट ग्रुप ह्याच गोष्टी तुमच्या एक्झाम सेंटरवरती चेक करतात. आणि जेव्हा तुमची CETची एक्झाम होईल, जेव्हा तुमच्या CETचा रिझल्ट वगैरे डिक्लेअर होईल त्याच्यानंतर अजून एक तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग होते खास तुमच्या ॲडमिशनसाठी. त्यावेळी तुम्हाला बाकीचे जे पण काही डिटेल्स आहेत, तुमच्या कॅटेगरीचे डिटेल्स आणि बाकीचे जेवढे पण डिटेल्स ते तुम्हाला करेक्टली फिलअप करायचे असतात. आत्ता सध्यापुरती जे पण तुम्हाला हे डिटेल्स स्क्रीनवर दिलेले आहेत तेवढेच डिटेल्स इम्पॉर्टंट आहेत. जर तुमचे हे डिटेल्स सगळे करेक्ट असतील तर चांगलीच गोष्ट आहे. जर तुमच्या ह्या डिटेल्समध्ये कुठल्याही डिटेल्समध्ये काही पण मिस्टेक असेल तर तुम्हाला करेक्शन विंडोची डेट दिलेली आहे 20 मार्चपासून ते 22 मार्चपर्यंत. तर ह्या टाईम पिरियडमध्ये तुमचे जे काय डिटेल्स आहेत हे तुम्ही करेक्ट करून घ्या. सो गाइज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर मला पर्सनली कुठलाही डाऊट विचारायचे असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइज, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.